गावदेवी गावठाण विरुद्ध जर पाहिलं तर मॅच देवांश इलेव्हन खालापूर अशी मॅच पाहायला मिळणार आहे. करण मडवी अमित नाईक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गावदेवी गावठाणसाठी, तर खालापूर संघासाठी महेश म्हात्रे वयाळ गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. महत्वाची मॅच 5 ओव्हरचीच मॅच असेल याची नोंद घ्यायची आहे. मॅचला होते सुरुवात. क्रिकेट रसिक हो, आपल्या सगळ्यांचं उरण तालुक्यातील महत्वाच्या दिगोडे या गावामध्ये हार्दिक स्वागत असणार आहे. विश्वजित ठाकूर आणि अभिजित ठाकूर या दोन बंधूंचं मात्र हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. एसएन ट्रॉफी दिगोडे महत्वाचा सामना आता सुरू होताना पाहायला मिळेल. पावसाची रिमझिम तर चालूच आहे. पाऊस कधी मोठा कधी कमी होतोय, परंतु पाऊस सकाळपासून आहे हे मात्र नक्की. आणि पाऊस असल्यानंतर पावसाळी क्रिकेटची मजा काही वेगळीच असते. पहिला बॉल वेगात टाकलाय, थोडीशी उसळी होती, थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, आणि इकडे जर पाहिलं तर डॉट बॉलने सुरुवात करतायत महेश म्हात्रे. गावाच्या बाहेर असणारं हे क्रीडांगण लक्ष वेधून घेताना पाहायला मिळत आहे. मैदानावरचं गवत लक्ष वेधून घेत आहे. संपूर्ण खेळपट्टी सिमेंट आहे, तेही लक्ष वेधून घेताना पाहायला मिळत आहे. आणि 1 लाखाचा पुरस्कार हेही लक्ष वेधूनच घेणार आहे. हा बॉल पिचिंग जर पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर केली आहे. व्हाईट बॉल तिकडे घोषित केला जाईल. धावसंख्येला सुरुवात होताना पाहायला मिळते. पाऊस कोसळतोय, परंतु मजाही येते या मॅचच्या माध्यमातून. आजचा दिवस क्रिकेटसाठीचा आहे आणि दिगोडे गावचा आहे, ज्या गावाने देखील रायगडाच्या ग्रामीण क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणावर वर्चस्व गाजवलं आणि ज्या गावाने मात्र विश्वजित ठाकूर सारखा भारतीय टेनिस क्रिकेटमधील आघाडीचा खेळाडू दिला. ओ यष्टीरक्षकांच्या दिशेने. आणि अजून एक गोष्ट आवर्जून सांगावी लागेल. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने गेल्या वर्षी प्रश्न विचारला होता, महाराष्ट्रातील सगळ्यात वेगवान गोलंदाज कोण, तर त्या स्पर्धेतून पहिला नंबर आणि 50,000 रुपयाचा पुरस्कार मिळवणारा खेळाडू सुद्धा विश्वजितच होते. आणि एक ना अनेक उपलब्धता ज्यांच्या माध्यमातून आहेत असे खेळाडू आहेत. तर अभिजितच्या नावावर देखील 6 चेंडू 6 षटकार आहेत, दोघेही कमी नाही आहेत. हा बॉल सुद्धा यष्टीरक्षकांच्या दिशेने थोडासा खाली राहतोय. फुटवरचा अभाव पाहायला मिळतोय. फक्त बॅट फिरवतायत, परंतु बॉल काही येत नाहीये. आणि बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने, म्हणजे 3 चेंडू निर्धाव टाकलेत महेश म्हात्रे यांनी. म्हणूनच उल्लेख केला, हा खेळाडू कमी वेळा खेळायला येतो, परंतु प्रभावित करणारी कामगिरी करतो महेश म्हात्रे वयाळ. यस, गावदेवी गावठाणमध्ये एकत्रित खेळतात देखील अतुलजी मडवी यांच्या टीममध्ये. जबरदस्त वेग, वेगाबरोबर उसळी सुद्धा होती आणि त्याचा फटका इकडे बसेल, जे या अगोदरच्या मॅच मध्ये देखील पाहायला मिळालं. अवंतरच्या धावा आणि इकडे 2 धावा आलेल्या आहेत. टेम्पलाचे मसूद गजगे देखील आज इकडे आपल्याला पाहायला मिळाले. या वेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु पाहूयात अगदी वेगात यष्टीरक्षक सीमारेषा पलीकडे जाताना पाहायला मिळेल. 4 धावा, चौकार. करण बडवी यांची सुरुवात. पुढे जात असताना पाहायला मिळते 7 धावा. धावसंख्या आज मजा येणार आहे हे पावसाळी क्रिकेट पाहण्यासाठी. इकडे यावेळेला उडवलाय बॉल, समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न, बॅट थोडीशी फिरली आहे, बॉल हवेत आहे आणि तिकडे क्षेत्ररक्षक येत आहेत. प्रयत्न जरूर झाले, परंतु हातातून बॉल निसटलाय आणि तोपर्यंत 2 धावा तिकडे पूर्ण देखील केल्या जात आहेत. पावसाळ्यात कॅच पकडणं देखील तेवढं काही सोपं नसतं. धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळेल 9 धावा धावफलकावर. पहिली ओव्हर सुरू आहे. धन्यवाद सुनीलभाई. माणगाव टीम देखील बराचसा लांबवरचा प्रवास करून आले, परंतु आता हळूहळू स्पर्धा होत आहेत आणि माणगावचंही रबर बॉल क्रिकेट खुलेल. महेंद्र अंधेरीची खेळी लक्षात राहण्यासारखी होती. धावफलक जर पाहिला तर पहिली ओव्हर संपली आहे आणि मागील मॅच मध्ये सुद्धा पहिली ओव्हर 9 धावांची टाकली होती आणि या मॅच मध्ये सुद्धा 9 धावांचं षटक येताना पाहायला मिळत आहे. कौतुक करावं लागेल या ठिकाणी महेश यांचं. 9 धावा धावफलकावर. डीजे
महारथी इकडे असणार आहेत. विश्वजित ठाकूर इन ऍक्शन विनोद स्पोर्ट्स गावठाण मध्ये समर्थ कडूच्या जोडीला. आणि त्यानंतर जर पाहिलं तर भिवंडीचे तारे सितारे या ठिकाणी पाहायला मिळतील. भिवंडी 11 केवल केणी अँड कंपनी. तर युवी स्पोर्ट्स अलिबाग हा संघ आपल्याला अलिबागच्या ख्यातनाम खेळाडूंचा पाहायला मिळेल. तर नवी मुंबईचे सितारे असतील वायू 11 स्वप्नील नाईक आणि कंपनीमध्ये. त्यामुळे यानंतर देखील चांगल्या मॅचेस असणार आहेत. चुकू नका आजचा दिवस. हा बॉल अतिरिक्त बाउन्स देखील पाहायला मिळाला. यष्टीरक्षकांच्या दिशेने शॉर्ट ऑफ ब्लेनच्या थोडासा मागे घेतला. तिकडनं अगदी बॉडीच्या दिशेने पात्र पाठवलाय, परंतु डॉट बॉल त्या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. अजय मराजगे मागील मॅच मध्ये देखील काही चांगले चेंडू त्यांनी सादर केले होते. धावसंख्या 9 वर थांबली आहे. 5 ओव्हरची असणारी मॅच आहे. मागील मॅच मध्ये एका संघाने जर पाहिलं तर धावांचा पाठलाग केला होता आणि एका संघाने धावांचा पाठलाग करू दिला नव्हता. त्यामुळे दोन्ही संघांसाठी ही मॅच महत्वाची आहे. जो जिंकेल आजच्या दिवसातील शेवटच्या मॅच साठी क्वालिफाय होणार आहे. यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आहे. यष्टीरक्षक हर्षद पेंडारी तिकडे आहेत आणि अमित नाईक यांची एक महत्वाची विकेट त्या ठिकाणी येते. खेळाडू बाद. खूप चांगलं काम करते. आज सकाळपासून मोठ्या प्रमाणावर वॉचिंग सुद्धा पाहायला मिळते. कामही चांगलं पाहायला मिळत आहे. आणि सगळ्यांना विनंती असेल 3,28,000 पर्यंत सबस्क्रायबर गेलेले आहेत. आणि आपण अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल आवर्जून सबस्क्राईब करा. हक्काचा चॅनल आहे रायगडकरांचा. आणि या येणाऱ्या कालावधीतील स्पर्धांचे नोटिफिकेशन देखील मिळवा. टाकीगावचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु समोर जर पाहिलं तर अजय यांनी घेतलेली विकेट त्यांचा आत्मविश्वास वाढवताना पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट केलेत अजय यांनी. हा बॉल समोर केलाय. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर सिक्सर. माफी नाहीये. ओव्हर पिच केला, थोडासा पुढे केला. मागील मॅच मध्ये देखील चैतन्यने पहिल्याच बॉलवर 6 मारला होता आणि आता ही मात्र तुटून पडलेत. टाकीगावचं नाव देखील मात्र करताना पाहायला मिळतात. आणि पहा केवळ 3 मॅच झाल्या. ही या ठिकाणी तिसरी मॅच सुरू झाली आहे नुकतीच आणि 60,000 प्रेक्षकांनी स्पर्धा पाहिली सुद्धा 24 लाईव्ह इव्हेंट्सला. त्यामुळे सगळ्यांचं कौतुक. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल आवर्जून सबस्क्राईब करा. चांगला फटका येताना पाहायला मिळाला. गवतात वेग मंदावलाय. एक धाव तिकडे मिळणार आहे. दुसऱ्या धाबीसाठीचा कॉल दिला जाईल का? एका धाबीवर थांबवलं गेलाय. काही चेंडू चांगले आले. त्यानंतर जर पाहिलं तर चैतन्य आले. धावा यायला सुरुवात झाली आहे. 5 ओव्हरची मॅच पाहायला मिळणार आहे. एवढ्या लांबून लांबून टीम आल्या तर त्यांनाही चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं पाहिजे हा उद्देश या ठिकाणी पाहायला मिळतोय विश्वजित आणि अभिजित यांचा. आणि या ठिकाणी एक चांगली स्पर्धा देखील साकार करताना पाहायला मिळत आहेत. योगेश दादा अलीकडे आता पावसाळी क्रिकेटच्या स्पर्धाही खूप मोठ्या प्रमाणावर होत आहेत आणि खूप ठिकाणी होत आहेत. विविध ठिकाणी होत आहेत. विविध जिल्ह्यात होत आहेत. उसळी होती, साताऱ्याला स्पर्धा झाली, पुण्यात आता मोठ्या प्रमाणावर होत आहेत. काल नाशिकला स्पर्धा झाली, रत्नागिरीला स्पर्धा आहे आणि सिंधुदुर्गात देखील आता स्पर्धा होत आहेत. कोल्हापूरला देखील स्पर्धा झाली आहे. म्हणजे हे रबर बॉल क्रिकेट सुद्धा आपल्याला 4 महिने स्वस्त बसू देणार नाहीये. नाही तर पूर्वी मोजक्या स्पर्धा व्हायच्या. उद्या सुद्धा अर्नाळ्याच्या समुद्र किनाऱ्यावर सकाळी एकच मॅच 9 वाजता जी असते ती एक मॅच 4 ओव्हरची, परंतु प्रतिष्ठेची ती सुद्धा असणार आहे सकाळी. यावेळेला ऑनसाइडच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेगला एक धाव तिकडे घेतली गेली आहे. अतिशय वेगात फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, परंतु जोपर्यंत थ्रो येणार 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. चैतन्य आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर करण मडवी सामन्याचे सूत्र स्वतःच्या हातात घेताना पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर जर पाहिलं तर या ठिकाणी 2 संपलेली आहे आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 1 विकेट माघारी परतली आहे गावदेवी गावठाण. धावसंख्या 19.
धाव फलकावर आहेत. एक विकेट माघारी परतली आहे. गावदेवी गावठाण हाही संघ जर पाहिलं तर व्यावसायिक क्रिकेटमध्ये स्थानिक खेळाडूंना, ग्रामीण खेळाडूंना खूप मोठ्या प्रमाणावर संधी देऊन गेला. बरेच खेळाडूंनी आपल्या कारकिर्दीमध्ये या संघामध्ये चांगलंच नाव कमावलं. समोर करण मडवी आहेत. हो, हा बॉल थोडीशी उसळी जास्तच पाहायला मिळाली. पुन्हा एकदा थोडंसं दूरवरूनच खेळण्याचा प्रयत्न नाही यशस्वी झालाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. 19 धावांवर धावसंख्या स्थिरवली आहे. तिसरी ओव्हर सुरुवात झाली आहे. एसएन ट्रॉफी दिगोडे गाव क्रिकेटच्या रंगात आहे आज. कारण चारी बाजूला जर पाहिलं तर प्रसन्न करणारं वातावरण, निसर्ग सौंदर्य पाहायला मिळत आहे. गावाच्या बाहेर असणारं हे क्रीडांगण लक्ष वेधून घेत आहे. एसएन ट्रॉफी दिगोडेमध्ये चांगला मारलाय, अंदाज घेतला, बॉलला पिक केलं आणि पाठवलं मात्र 6 धावांसाठी. सिक्सर. पाहिला मिळत आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसरं मार्गस्थ आहे. करण मडवी यांची बॅट आता बोलायला लागली आहे. चांगला स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून आला. समोर महेश म्हात्रे. वेग आणि हे कदाचित प्रत्युत्तर होतं मागील षटकाराचं. वा महेश वा. अगदी शरीराच्या दिशेने जो काही बाउन्सर केलाय पाहत राहिले आणि स्वतःला वाचवण्याचा प्रयत्नही केला. अशा वेगात आणि अशी उसळी पाहायला मिळाली. आणि रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये या घटना घडतात, अशा प्रकारच्या घडामोडी घडतात, ते आपल्याला पाहायला मिळत आहे. कधी बॉलरचं तर कधी बॅटरचं असणारं हे क्रिकेट पाहायला मिळत आहे. ओले चिंब करणारं क्रिकेट, रबरच्या बॉलने खेळलं जाणारं क्रिकेट, पावसातलं क्रिकेट, पाण्यातलं क्रिकेट, डबक्यातलं क्रिकेट, गवतातलं क्रिकेट. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. एक धाव तिकडे घेतली जाईल. बॉल थोडासा थबकलाय आणि पाण्यामधून उचलला तोपर्यंत एक धाव पूर्ण झाली होती. आणि धाव संख्या आता पाहायला मिळते ती म्हणजे 26 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक जर पाहिलं तर मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 3. दोन्ही टीमचे चाहते म्हणत असतील आमचा संघ जिंकला पाहिजे. एक खालापूर तालुक्यातला आहे म्हटल्यानंतर खालापूर तालुक्याचं मग रसायनीपासून खोपोलीपर्यंत सगळ्यांचं लक्ष या मॅचवर असेल. आणि एक उरण तालुक्याचं आहे म्हटल्यानंतर जर पाहिलं तर अगदी जासईपासून उरणपर्यंत आणि उरणपासून पूर्व विभाग पिरकोणपर्यंत सगळ्यांचं लक्ष इकडे असेल. आहा, या वेळेला बॉल थोडासा कट होताना पाहायला मिळालाय. जास्त नाही परंतु किंचितसा कट झाला. चांगल्या टप्प्यावर बॉल टाकला. हा जो टप्पा आहे ना तो सोपा नाहीये. या टप्प्यावरची गोलंदाजी फलंदाजाला द्विधा मनस्थितीत पाठवणारी असते. कधी मागे खेळायचं आणि त्या प्रयत्नात बॉल वेगात यष्टीरक्षकांच्या दिशेने निघून गेलाय. एक षटकार आला परंतु 3 बॉल डॉट सुद्धा टाकलेत महेश यांनी. पहिले षटक 9 धावांचं त्यांनी दिलं होतं. चैतन्य समोर जर पाहिलं तर वयाचे महेश म्हात्रे. थोडीशी जास्त उसळी या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एक अतिरिक्तची धाव येताना पाहायला मिळाली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते ती म्हणजे आता 27 धावा ओव्हर नंबर 3 मार्गस्थ असताना. चला पुढच्या मॅचच्या टॉस साठी दोन्ही टीम विनोद स्पोर्ट्स गावठाण आणि भिवंडी टॉस साठी सज्ज राहायचं. आपण पुन्हा एकदा तेच अतिरिक्तच्या धावा. उसळी थोडीशी जास्त, थोडासा बॉल शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि धावसंख्या आता पुढे जाते ती म्हणजे 28 धावांवर धाव फलक जाताना पाहायला मिळेल. होतात सगळ्यांकडनं. पावसाळी क्रिकेट खेळतात म्हटल्यानंतर डॉट बॉल कोणत्याही बॅटरकडून जाऊ शकतात आणि अतिरिक्त धावा कोणत्याही बॉलरकडून येऊ शकतात आणि कॅच सुद्धा कोणत्याही फिल्डरकडून सुटू शकतात. कारण पावसाळ्यामध्ये या सगळ्या गोष्टी घडतात. परंतु पावसाळ्यातलं क्रिकेट देखील अलीकडे रायगडामध्ये देखील तेवढंच चांगलं होऊ लागलेलं आहे. मग पूर्वी ओवळेला स्पर्धा व्हायच्या, अलीकडे चिरल्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर स्पर्धा होताना पाहायला मिळत आहेत. विविध गावागावांमध्ये देखील आता हे लोन पसरताना पाहायला मिळत आहे. रायगड प्रीमियर लीग येऊ घातलेली आहे. तर मान्सून ब्लास्ट देखील आपण परवापासून पाहणार आहात. त्याचाही आनंद आवर्जून घ्या. 12 ओव्हरच्या मॅचेस आहेत. समोर खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा ऑर्डनरी काय टॅलेंट पाहायला मिळालंय. थोडेसे मागे गेले आणि पंच केलं समोरच्या दिशेने बॉलला. सहजगत्या मारला गेलेला षटकार पाहायला मिळाला. शेवटच्या एका बॉलसाठी 8 धावा आलेल्या आहेत.
2 ओव्हरमध्ये सीमित असणारी धावसंख्या या ओव्हरमध्ये थोडीशी खुलली आणि 34 धावा धावफलकावर झाल्या. 2 ओव्हर अजूनही बाकी आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील पहिल्या डावात 3 ओव्हर नंतर 34 धावा होत्या. दोन ओव्हर अजूनही बाकी आहेत. कमीत कमी 25-26 जरी धावा आल्या 60 धावांपर्यंत हा स्कोर जाऊ शकतो. शुभम गोडविंदे मागील मॅच मध्ये अष्टपैलू कामगिरी करताना पाहायला मिळाले. बॅटिंग बॉलिंग दोन्ही जबरदस्त होतं त्यांचं. हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. पुन्हा एकदा ते पाहायला मिळत आहे. काही चेंडू करण मडवी जे खेळतायत ना त्याच्यामध्ये फुटवर्क नाही. कुठेतरी थोडंसं दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि त्या फुटवर्कचा थोडासा अभाव. म्हणजे एकदा का रडार मध्ये आला तर बॉल बाहेर मारतायत परंतु थोडेसे दूरवरचे बॉल खेळताना थोडीशी अडचण होते इकडे. परंतु ती चूक नुकतेच सुधारतील आणि कमबॅक करतील याची अपेक्षा या ठिकाणी आपण करूयात. पुन्हा एकदा उसळी. पुन्हा एकदा अतिरिक्तच्या स्वरूपातील धाव. 35 धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर 4 सुरू आहे. प्रेक्षकांनी पहा पाऊस असताना देखील मैदान गाठलंय. कारण खरी मजा म्हणजे युट्यूबला 24 लाईव्ह इव्हेंट खूप चांगलं काम करते परंतु खरी मजा मैदानात येऊन मॅच पाहण्याची आहे आणि म्हणून ही गर्दी आहे. आणि दिगोडेचे सुधीरबुवा पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि या सुधीरबुवा पाटील साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे एसएन स्पोर्ट दिगोडेमध्ये. पावसाळी क्रिकेट मधील लाख मोलाची स्पर्धा, ज्या स्पर्धेचा पहिला पुरस्कार 1 लाख रुपये आहे. पाटील साहेब स्वागत. चांगला बॉल शुभम यांचा या ठिकाणी पाहायला मिळतोय. धाव नाही मिळणार आहे. डॉट बॉल. धाव फलक जर पाहिलं तर जागेवर थांबतोय. 36 धावा धाव फलकावर आहे. शुभम गोडविंदे, करण मडवी. 13 बॉल मध्ये 14 धावांवर खेळतायत करण मडवी. बॅटिंग करावी लागेल. चैतन्यचे 2 षटकार आहेत. यावेळेला आज तो खेळला खरा स्क्वेअर लेगच्या दिशेने परंतु तिकडे पंचांचा इशारा येतोय. एका धावेचा आणि एका धावेने धावसंख्या मात्र आणि बॅटला लागला आणि एका धावेमध्ये गेला तर स्ट्राईक चेंज करायची. हा नियम आहे. धावसंख्या झाली ती आता 37 धावा धाव फलकावर. हे षटक आतापर्यंत गोलंदाज शुभमच्या यांच्या दृष्टीने जर पाहिलं तर चांगलं राहिलंय परंतु आता स्ट्राईक चेंज झाली आणि बॅटिंग साठी आलेत ते मात्र या ठिकाणी चैतन्य पाटील. खेळाडूंनी देखील गावाची नावं केलेली आहेत. छोटी छोटी गावं परंतु चर्चेत आली जसं एकटगर सुद्धा आणि कंठवली सुद्धा. हो स्ट्राईक घेतली आणि एअर स्ट्राईक देखील करताना पाहायला मिळत आहेत. एक मोठा फटका सिक्सर. मालिकावीराच्या स्वरूपात एक नंदी देखील त्यांना मिळालाय आणि विंदने प्रीमियर लीगला मोटरसायकल देखील मिळालेली आहे. असे चैतन्य पाटील स्ट्राईकला आले आणि टीम मध्ये देखील चैतन्य आलंय. धावसंख्या 43 वर आहे. शुभम गोडविंदे आणि समोर जर पाहिलं तर चैतन्य. दोन्ही टॅलेंटेड खेळाडू आहेत. दोघांनी स्वतःचं कसब दाखवायचं आहे. एकाला बॅटिंग दाखवायची, एकाला बॉलिंग दाखवायची, एकाला धावा करायच्यात, एकाला धावा वाचवायच्यात, एकाला टोलवायचं आहे, एकाला रोखायचं आहे. पाहूया कोण सक्सेस होणार या ठिकाणी. एसएन ट्रॉफी दिगोडेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या ठिकाणी असणार आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर शुभम. कमी गतीचा बॉल. बॉल बाहेर जाईल. 95 बॉल घोषित करतायत. प्लस प्लस 1 धाव देखील त्या ठिकाणी मिळेल. जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी धावसंख्या झाली ती 45 धावा. यस नो बॉल घोषित केला गेलेला आहे. धावसंख्या आता बनू लागलेली आहे. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ आहे.
पहिल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर 61 धावांचं टार्गेट होतं, दुसऱ्या मॅच मध्ये 59चं टार्गेट होतं. ओ वाह, जबरदस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेने मात्र खेळला गेलेला फटका आणि आणखीन एक मोठा फटका या ठिकाणी त्यांना पाहायला मिळेल. पालघरच्या सापळे या ठिकाणी देखील याच चैतन्याने म्हणजे अधिकृत 5 बॉल मध्ये म्हणजे 6 षटकार मारण्याचा कारनामा देखील केला होता गेल्या आठवड्यात. हाच खेळाडू होता तो. समोर इकडेही चुकीला माफी नाहीये. दर्जेदार बॅटिंग चैतन्य, वाह, सिक्सर. पुढचा खेळ संपलाय आणि धावसंख्या झाली आहे 57. उरण तालुक्यात सध्या टॉपचा विषय आहे हा. जो बॅटिंग करतोय चैतन्य पाटील, जोडीला करण मडवी आहे. यांच्याकडे देखील एक वेगळं टॅलेंट आहे, आज ते दाखवावं लागणार आहे. 57 धावा झाल्यात. शेवटचं षटक मात्र मार्गस्थ आहे. यस, रामवाडी पेन मध्ये आरपीएल ला खेळताना पाहायला मिळतील. ऍज अ कॅप्टन म्हणून देखील खेळताना पाहायला मिळणार आहे. 9 बॉल मध्ये 33 वर चैतन्य देखील खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि या षटकासाठी गोलंदाजीसाठी येत आहेत ऋतिक मोरे, त्यांना पाहायला मिळत आहेत. खालापूर तालुक्यासाठी करण मडवी आणि चैतन्य ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. करण ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. या स्पर्धेतील उच्चांकी धावसंख्येच्या दिशेने वाटचाल सुरू आहे गावदेवी गावठाणची. भिवंडीचे खेळाडू देखील या ठिकाणी दाखल होत आहेत. यानंतर भिवंडी विरुद्ध विनोद स्पोर्ट्स गावठाण. उडवलाय, याच्यात हेलिकॉप्टरची झलक पाहायला मिळाली. करण मडवी हे देखील ते नाव आहे ज्या नावाची चर्चा आहे. सिक्सर. षटकार आलाय, योग्य वेळेला गिअर चेंज केलाय. समोरचा संघ देखील बलवान आहे, तर धावसंख्या मोठी बनवायला पाहिजे हे बरोबर माहिती आहे. धावसंख्या 63 झाली. आता यावेळेला पाहू शकता थोडासा दबाव आहे, धावा बनू लागलेले आहेत. उच्चांकी धावसंख्या या ठिकाणी बनली गेली आहे. परंतु क्रिकेटमध्ये आणि त्यातल्या त्यात रबर बॉल क्रिकेटमध्ये कितीही मोठी धावसंख्या असेल तिचाही पाठलाग होताना पाहायला मिळालेला आहे. आई बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. इकडे थोडीशी समस्या पाहायला मिळाली आहे. जे बॉल लेंथवर किंवा लेनच्या थोडेसे पाठीमागे राहिलेत आणि बऱ्यापैकी बॉडीच्या दिशेने केलेले आहेत. याही वेळेला जर पाहिलं तर व्हाईट बॉल घोषित होतोय. अवंतरच्या धावा मात्र काही थांबता थांबेना. 65 धावा धावफलकावर आहे. एखाद्या चांगल्या बॉल नंतर पुन्हा एकदा व्हाईट बॉल येताना पाहायला मिळेल. चैतन्याची चांगली कामगिरी पाहायला मिळाली आणि करण देखील आता लय मध्ये येताना पाहायला मिळतात, कारण 2 षटकार 1 चौकार त्यांच्याही बॅट मधून आलेला आहे.
अवंतरच्या स्वरूपात 12 धावा आहेत या 65 मध्ये. धावा. करण मडवी, ऋतिक मोरे. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला जातोय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल आणि प्लस एक धाव त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 68 वर जाते. स्ट्राईकवर येताना पाहायला मिळत आहेत आता चैतन्य पाटील. 5 षटकार ज्यांच्या बॅट मधून आलेले आहेत आणि 33 धावांवर खेळत आहेत. 9 बॉलवर 9 मध्ये खेळत आहेत. चैतन्य टाकी गावचा असा खेळाडू ज्याने टाकी गावचं नाव केलंय. यावेळेला पुन्हा ऑप्शनच्या बाहेर थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आणि धावा येत आहेत. चला तिसऱ्या पंचांची मागणी. खेळपट्टीच्या बाहेर पिचिंग आहे का हे चेक करायचं आहे. व्हाईट बॉल आहे. येस, पिचच्या बाहेर आहे कम्प्लिटली नव्हतं तर ते नव्हतं आणि त्यामुळे व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जाईल. समीकरण मात्र या ठिकाणी बदलताना पाहायला मिळत आहे. 70 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांनी गर्दी केली आहे, चांगलीच गर्दी केली आणि यानंतर सुद्धा रथी महारथ इकडे येणार आहेत. विनर स्पोर्ट्स गावठाण उरण यानंतर खेळणार आहे. भिवंडी 11 यानंतर खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर अलिबागची स्टारकास्ट याच मैदानात पाहायला मिळणार आहे आणि नवी मुंबईचे देखील येस 1+1 1+1 70 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा चैतन्य यांच्यावर नजरा मात्र या ठिकाणी असणार आहेत. या धावसंख्येला रोखायचं कसं हाही प्रश्न पडलाय, कारण पहिल्या 2 ओव्हरला फक्त 19 धावा होत्या, 3 ओव्हरला 34 होत्या आणि त्याच्यानंतर धावा यायला सुरुवात झालेली आहे. त्याचं कारण आहे चैतन्य यांची बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळाली आणि करण यांची साथ आहे. फुल टॉस टोलावलाय मात्र या ठिकाणी. या बॉलला लांब 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 खूप लांब षटकार. दहा बॉल मध्ये 39 धावांवर बॅटिंग करतायत चैतन्य. 3 चेंडू तर अजूनही बाकी आहेत. ऋतिक प्रयत्न करतायत कमबॅक करण्याचा. समोर चैतन्य नावाचं वादळ आहे आणि या पावसात देखील तडाखा त्याचा बसलाय. ऑप्टमच्या पुन्हा एकदा बराचसा बाहेर चेंडू या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न. नो बॉल आता यावेळेला पाहायला मिळतोय. प्लस 1 धाव देखील त्या ठिकाणी अतिरिक्त मिळेल. 2 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. धावसंख्या 78 वर जाते. चांगली धावसंख्या उभारली गेलेली आहे. पुढल्या मॅचच्या टॉससाठी दोन्ही टीमच्या कॅप्टननी सज्ज राहायचं आहे. विनर स्पोर्ट्स गावठाण आणि त्यांच्या विरुद्ध भिवंडी असा सामना पाहायला मिळणार आहे. जयेश पाटील
जयेश पाटील आणि कंपनी. तर भिवंडीचा वंडर बॉय ज्यांनी भिवंडीचं नाव सर्वप्रथम जगभरामध्ये केलं असा एक दर्जेदार खेळाडू जयेश पाटील या ठिकाणी जेपी येत आहेत. दिगोडेमध्ये स्वागत आहे जेपी. संजय सोलंकी उर्वरित षटक टाकण्यासाठी गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहे. मारला हा सुद्धा खूप लांब उसळी होती आणि फेकून दिलाय खूप लांबवर. जा शोधून आणा बॉल. सिक्सर. उरण तालुक्यात टॉपचा आणि चर्चेचा विषय का आहे टाकी गावचा हा खेळाडू बॅटिंग करताना 45 वर बॅटिंग करतायत आणि टीमची धावसंख्या 84 वर जाताना पाहायला मिळते. चैतन्य यावेळेला समोर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. टाळ्यांचा गजर करूयात. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक. गावाचं नाव टाकी गाव, खेळाडूचं नाव चैतन्य. एसएन ट्रॉफी दिगोडे गाजवतोय. उंचावून दाखवा आम्हाला, कारण अर्धशतक केलंय तुम्ही. जबरदस्त कामगिरी. यावेळेला कुलवा टप्प्याचा बॉल समोर आलाय. ओ हातातून झेल मात्र तिकडे सुटलेला आहे. चैतन्यने केलेली जबरदस्त कामगिरी. एक धाव तर घेतली गेलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी होईल आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. छोटी छोटी गावं क्रिकेटच्या खेळाडूंनी प्रसिद्ध केली आणि त्याच्यात एक नाव ऍड झालंय ते म्हणजे टाकी गाव. त्याचं कारण आहे चैतन्य पाटील यांनी केलेल्या या मोठ्या स्पर्धेमधील आणखीन एक अर्धशतक. सध्या जबरदस्त फॉर्मात असणारा खेळाडू. हा फॉर्म गावदेवी गावठाण